तुम्ही स्टेट इलेक्शन कमिशनला सुद्धा भेटणार आहात? नाही नाही, पहिल्यांदा आता केंद्रीय निवडणूक आयोगालाच भेटायचं आहे, नंतर मग परत बैठक होऊन पुढचा मुद्दा ठरणार आहे. काय नेमकं ठरलंय बैठकीमध्ये? काय नेमकं ठरलंय? निवेदन द्यायचं आहे, तिथे निवेदन जाऊन चर्चा झाल्यानंतर पुढची बैठक होईल आणि मग ठरेल. पण सही केली आहे सगळ्यांनी एक असं? सर्वांनी केली. आणि मग नेमका मुद्दा कुठला हायलाईट करायचा काय ठरवलं? मतदार यादीतील जे गोंधळ आहे त्याच्याबद्दलच चर्चा होईल. पुरावे घेऊन तुम्ही जाता? घेऊन चाललेलो आहोत. आपण बघतोय की पुरावे घेऊन या ठिकाणीच आहे. हेच पुरावे घेऊन ते या ठिकाणून रवाना होताना देखील बघायला मिळणार आहेत. आपल्यासोबत शिवसेनेकडून अरविंद सावंत, अनिल देसाई, अंबादास दानवे उपस्थित आहेत. मतदार यादीतल्या गोंधळाबाबतच या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याचा निर्णय आता शिवालयात झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ आहे. राज्यातल्या प्रत्येक ठिकाणाहून मतदार याद्यांमधल्या घोळाबाबतच्या बातम्या येत आहेत आणि याच संदर्भात निवडणूक आयोगात जाऊन चोक्कलिंगम यांच्यासोबत सर्वपक्षीय नेते चर्चा करणार आहेत. चर्चा झाली. आता आम्ही ते आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाकडे जातो आहोत आणि ते झाल्यानंतर यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये आम्ही बसतो आणि मग त्या निवडणूक आयोग आमच्यावर कशा प्रकारे चर्चा करतो हे आम्ही बघणार आहोत, ऐकणार आहोत आणि नंतर मग आपल्याला भेटतो. पण सर, कुठल्या मतावर एकमत झालेलं आहे सगळ्यांचं? कारण आरोप तर खूपच आहेत. भरपूर आरोप आहेत, ते तुम्हाला आत्ता बोलणं नाही, पण प्रत्येकाचे एवढे आणि पुरावे पण आहेत आणि म्हणून त्या पद्धतीनं आपल्याला आम्ही 1:30 नंतर तुम्हाला भेटणार आहोत. याच्या आधी भुजबळांनी भेट घेतलेली आहे सर, त्यांना देखील तुम्ही निवेदन दिलेलं होतं शिष्टमंडळासोबत. आपण ते एकटे जाऊन सर बैठक संपवून राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे सुद्धा बाहेर आलेले आहेत. समान रंगाचे कपडे घालून हे दोघे इथे या बैठकीला उपस्थित आहेत. महाविकास आघाडीसोबत राज ठाकरे आज निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी दाखल झालेत. याआधी मनसेच्या काही नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मतदान प्रक्रियेतल्या पारदर्शकतेसंदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर आज महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ चोक्कलिंगम यांच्या भेटीसाठी जाते. आदित्य ठाकरे सुद्धा काही वेळापूर्वीच शिवालयात दाखल झाले. ते सुद्धा आता निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी जाणार आहेत. तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकाच गाडीतून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत जातात. आदित्य ठाकरे हे पुढे बसले तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही त्याच गाडीत बसून पुढे निघाले. संजय राऊतही आजच्या या बैठकीसाठी म्हणून दाखल होत आहेत. तर मंत्रालयात जाऊन आता ज्या शिष्टमंडळामध्ये राज्यातले सर्व प्रमुख नेते आहेत, अरे यार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.